पार्ट 1चा लास्ट टॉपिक स्टॅटिस्टिक्सला आपण स्टार्ट करूया. तर स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय? स्टॅटिस्टिक्समध्ये आपण डेटा कलेक्ट करतो, डेटाला अॅनालाइज करतो, डेटाला ऑर्गनाइज करतो आणि डेटाला रिप्रेझेंट करतो. काय काय करतो? डेटाला कलेक्ट करतो, डेटाला ऑर्गनाइज करतो, डेटाला अॅनालाइज करतो आणि डेटाला रिप्रेझेंट करतो. डेटा म्हणजे काय? इन्फॉर्मेशन. नंबरच्या स्वरूपात कलेक्ट केलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्याला काय म्हणायचं? डेटा. तुमच्याकडे किती पेन आहे हे डेटा असू शकतो, बरोबर. तुमची हाईट किती आहे हा सुद्धा डेटा असू शकतो. तुमचं वजन किती आहे हा सुद्धा डेटा असू शकतो. तर प्रश्न विचारून, क्वेश्चनेअर विचारून डेटा कलेक्ट केला जातो. क्वेश्चन्स विचारून डेटा कलेक्ट केला जातो. डेटा कलेक्ट केल्यानंतर खूप मोठा डेटा ते एका टेबलमध्ये आपण काय करतो? ऑर्गनाइज करतो. त्याला फ्रिक्वेन्सी टेबल म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. त्याच्यानंतर त्या डेटाचा अॅनालिसिस करतो. त्या डेटावरून काहीतरी कंक्लुजन विड्रॉ करण्यासाठी अॅनालिसिस करतो. त्याचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतो, म्हणजेच मीन कॅल्क्युलेट करतो, मीडियन कॅल्क्युलेट करतो, मोड कॅल्क्युलेट करतो, बरोबर. त्याच्यानंतर डेटाला आपण रिप्रेझेंट पण करू शकतो. हिस्टोग्राम, त्याच्यानंतर पाय डायग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असा डेटाला रिप्रेझेंट पण करू शकतो. तर हे सगळं आपल्याला या स्टॅटिस्टिक्समध्ये स्टडी करायचं. सर्वात पहिल्यांदा कलेक्ट केलेल्या डेटाचा कलेक्ट केलेल्या डेटाचा मीन ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. तर मीन कॅल्क्युलेट करण्याचे 3 मेथड आहेत. कुठले कुठले मेथड आहेत? मीन कॅल्क्युलेट करण्याचे कुठले कुठले मेथड आहे? पहिला आहे डायरेक्ट मेथड, दुसरा ॲझ्युम्ड मीन मेथड आणि तिसरा स्टेप डेव्हिएशन. तुम्ही जर पेपर बघितला, आपण PYQ बोलूया, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप डेव्हिएशनवरती क्वेश्चन रेअरलीच दिसेल. मोस्टली क्वेश्चन कशावरती? डायरेक्ट मेथड किंवा ॲझ्युम्ड मीन मेथड. ठीक आहे. जर मेथड मेन्शन नसेल केली तर डायरेक्ट मेथडने काय करायचं? मीन कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. आता क्वेश्चन जो आहे, क्वेश्चनमध्ये 2 इन्फॉर्मेशन नेहमी तुम्हाला दिलेलं असेल. मीन कॅल्क्युलेट करायचा असू द्या, मीडियन कॅल्क्युलेट करायचा असू द्या, मोड कॅल्क्युलेट करायचा असू द्या, तुम्हाला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा असू द्या, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा असू द्या, पाय डायग्राम ड्रॉ करायचा असू द्या, सगळ्या क्वेश्चनमध्ये एक सिमिलॅरिटी तुम्हाला काय दिलेलं असणार आहे? कलेक्ट केलेला डेटा दिलेला असणार. त्या डेटाला काय म्हणायचं? XI म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? XI. आणि तो डेटा कितीदा रिपीट होतो? तो डेटा कितीदा रिपीट झालेला आहे त्याला त्याची फ्रिक्वेन्सी म्हणायचं. एक डेटा 4दा रिपीट झाला असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी 4 आहे म्हणायचं. तो डेटा किती फ्रिक्वेंटली रिपीट झालेला आहे त्याला त्याची फ्रिक्वेन्सी म्हणायचं. तर प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला डेटा, इन्फॉर्मेशन आणि तो डेटा कितीदा रिपीट झालेला आहे. 4 पेन किती जणांकडे आहेत? 4 पेन 8 जणांकडे आहे. तर इथे 4 काय झाला? डेटा झाला. इन्फॉर्मेशन काय कलेक्ट केलेली आहे? किती पेन होते? 4 पेन होते. किती जणांकडे आहे? 8 जणांकडे आहे. 8 काय झाली? फ्रिक्वेन्सी झाली. फ्रिक्वेन्सीला FI ने डिनोट करतो. तर पहिली मेथड बघूया, डायरेक्ट मेथड. हे बेटा, तर मीन कॅल्क्युलेट करण्याचे हे 3 मेथड आहेत. मीन कॅल्क्युलेट करण्याचे कुठले कुठले मेथड आहेत? डायरेक्ट मेथड, ॲझ्युम मीन मेथड आणि स्टेप डेव्हिएशन मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये मीन कसं कॅल्क्युलेट करायचं असा प्रश्न दिलेला असणार आहे. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50. हे काय इन्फॉर्मेशन आहे? काय इन्फॉर्मेशन आहे? कसली इन्फॉर्मेशन आहे? हे कसली इन्फॉर्मेशन आहे? रुपीज दिलेले आहेत, बरोबर. 0 to 10 रुपीज. किती स्टुडंट आहेत? 5 स्टुडंट आहेत. हा डेटा कितीदा रिपीट झालेला आहे? 5दा. 10 to 20 रुपीज या रेंजमध्ये किती जणांकडे पैसे? 7 जणांकडे. 20 ते 30 रुपये या रेंजमध्ये पैसे किती जणांकडे? 5. 30 ते 40 या रेंजमध्ये पैसे किती जणांकडे? 2. तर प्रश्नामध्ये डेटा काय आणि फ्रिक्वेन्सी काय हे लक्षात द्यायला पाहिजे. काय डेटा आहे? काय प्रश्न विचारला असेल विद्यार्थ्यांना जाऊन काय प्रश्न विचारला असेल? तुमच्याकडे किती पैसे आहे? मग विद्यार्थ्यांनी काय उत्तर दिलं? माझ्याकडे 10 रुपये आहेत, माझ्याकडे 15 रुपये आहेत, माझ्याकडे 20 रुपये आहेत, बरोबर. तर जे उत्तर मिळालंय प्रश्न विचारल्यानंतर तो असतो डेटा, बरोबर. डेटा काय आहे? रुपीज आहे. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स किती विद्यार्थ्यांचं उत्तर 10 रुपयाच्या आत आले? 5 जणांचं. हे फ्रिक्वेन्सी, हा डेटा इतक्यादा रिपीट झालेला हा दिलेला आहे. आता डेटा आणि फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती आहे. हे असणार आहे क्लास. हा काय असणार आहे? क्लास असणार आहे. डेटा जो आहे तो रेंजमध्ये दिलेला आहे. ॲव्हरेज जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती पाहिजे, बरोबर का. ॲव्हरेज किंवा मीन कसा कॅल्क्युलेट करतो? फॉर एक्झाम्पल 5 टेस्टमध्ये तुमचे पडलेले मार्क्सचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं असेल, बरोबर का. तर 5 टेस्टमध्ये स्कोर केलेले मार्क्सचा ॲडिशन करायचं, डिवायडेड बाय 5 करायचं, तर ॲव्हरेज मार्क्स मिळतो. बॅटिंग ॲव्हरेज पण तसंच मिळतो. 5 टेस्टमध्ये केलेले रन्स डिवायडेड बाय 5 केल्यानंतर टेस्ट मॅचमध्ये त्याचा बॅटिंग ॲव्हरेज किती आहे तो मिळतो आपल्याला, बरोबर. तर डेटाचा ॲडिशन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डेटा केल्यानंतर आपल्याला काय मिळत असतो? ॲव्हरेज मिळत असतो. इथे पण तसंच करायचं. पण प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. डेटा जो आहे तो पसरट आहे, क्लास आहे, रेंजमध्ये दिलेला डेटा. तर एक्झॅक्ट डेटाची व्हॅल्यू जर माहिती असेल तर त्या सगळ्या डेटाची ॲडिशन करून डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डेटा आपण करू शकतो. तर एक्झॅक्ट डेटा माहिती नसणार आहे. एक्झॅक्ट डेटा कॅल्क्युलेट कसं करायचं? एक्झॅक्ट डेटाला म्हणायचं क्लास मार्क. काय म्हणायचं? क्लास मार्क. तर हा क्लास दिलेला असणार आहे, क्लास मार्क आपल्याला कॅल्क्युलेट करावं. हे बघा, क्लास दिलेला आहे, हे दिलेलं प्रश्नामध्ये. एक्झॅक्ट डेटा आता या 5 विद्यार्थ्यांकडे 0 रुपीज आहे, 10 रुपीज आहे, 7 रुपीज आहे, कसं कॅल्क्युलेट करणार? त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? एक व्हॅल्यू ठरवावं लागेल की या 5 विद्यार्थ्यांकडे प्रत्येकाकडे 5 रुपये आहेत असं ॲझ्युम करून ॲव्हरेज कॅल्क्युलेट करावं लागेल. मग ह्यालाच काय म्हणायचं? क्लास मार्क म्हणायचं. तर हे जे क्लास आहे रेंज दिलेला डेटाचा त्याची मधली व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करायची? लोअर लिमिट, अपर लिमिट यांचा ॲडिशन करायचं. हा जो क्लास आहे का नाही त्याचा एक लोअर लिमिट आहे, अपर लिमिट. 0 + 10 किती होतं? 10. 10 डिवायडेड बाय 2 5. पायाला 10 + 20 30. 30 डिवायडेड बाय 2 50. 20 + 30 50. 50 डिवायडेड बाय 2 25. तर असा हा क्लास मार्क मिळणार आहे. पहिली गोष्ट लक्षात येते का? या चॅप्टरमध्ये पहिली गोष्ट लक्षात येते का? क्लास मार्क कसा कॅल्क्युलेट करायचा? लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवायडेड बाय 2. त्याच्यावर क्लास मार्क मिळणार. डायरेक्ट मेथडने मीन कसा कॅल्क्युलेट करायचा? हा आहे XI. तुम्हाला प्रश्नामध्ये ही जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ही जी फ्रिक्वेन्सी दिली आहे त्यालाच काय म्हणायचं? FI म्हणायचं. सगळ्या फ्रिक्वेन्सीचा ॲडिशन करायचं, बरोबर का.
म्हणजे किती जणांना प्रश्न विचारलेला आहे, किती जणांना प्रश्न मिळाले, समेशन एफ आय मिळतो. समेशन याचा अर्थ ऍडिशन. हे बेटा सगळ्या स्टुडंट्सचा ऍडिशन केलं तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, 25. बरोबर. या 25 विद्यार्थ्यांकडे एकूण किती पैसे आहेत ते आपल्याला बघायचे. या 5 विद्यार्थ्यांकडे प्रत्येकी 5 रुपये, म्हणजे एकूण किती रुपये झाले, पहिल्याकडे 5, दुसऱ्याकडे 5, तिसऱ्याकडे 5, चौथ्याकडे 5, पाचव्याकडे 5, 25 रुपये झाले. या 5 जणांचे मिळून किती रुपये झाले, 25. या 7 विद्यार्थ्यांकडे प्रत्येकी 15 रुपये. तर या 7 जणांकडे टोटल किती पैसे आहेत, 105 रुपये. 7 × 15, 15 × 7. या डेटाला म्हणायचं XI. बरोबर का, डेटाचं एडिशन करावं लागलं. तर हे डेटा, हे सगळे जे डेटा आहे यांचं एडिशन करायचं, मला टोटल डेटा मिळतो. काय मिळतो, टोटल या 25 विद्यार्थ्यांकडे टोटल किती पैसे आहेत. तर टोटल पैसे डिवाइडेड बाय टोटल विद्यार्थी, तर ऍव्हरेज प्रत्येकाकडे किती पैसे आहेत, 23.80. तर डायरेक्ट मेथडमध्ये, हे बेटा डायरेक्ट मेथडमध्ये फॉर्म्युला काय आहे, मीन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, मीन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, मीन त्याला एक्स बारने डिनोट करायचं. मीनला कशाने डिनोट करायचं, एक्स बार. कसा कॅल्क्युलेट करायचा, फॉर्म्युला काय, समेशन FI XI अपॉन समेशन FI. या समेशन FI ला दुसरं एक नाव आहे, समेशन FI ला एन पण म्हणतात. काय म्हणतात, काय करायचं लक्षात आलं का. डायरेक्ट मेथडमध्ये मीन कसं कॅल्क्युलेट करायचं, हे दिलेलं असणार आहे, हे दिलेलं असणार. याच्यावरून XI ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवाइडेड बाय 2. हा XI FI चं मल्टिप्लिकेशन केलं की XI FI मिळेल. या सगळ्यांचे एडिशन म्हणजे समेशन XI FI, या सगळ्यांचे एडिशन म्हणजे समेशन FI. हे समेशन XI FI काय आहे, एकूण किती पैसे आहेत, 25 विद्यार्थ्यांकडे एकूण पैसे आहेत 595. एकूण विद्यार्थी किती आहेत, 25. तर टोटल पैसे डिवाइडेड बाय टोटल विद्यार्थी केल्यानंतर प्रत्येकाकडे किती पैसे ते आपल्याला मिळते, या फॉर्म्युल्याला मिळते. लक्षात येते का, एवढं सोपं आहे. एक क्वेश्चन विचारतात बघा याच्यावर. त्याच्यानंतर दुसरा अज्युम द मीन मेथड, प्रश्न सेम तसाच असणार आहे. डेटा दिलेला असणार आहे क्लास आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली असणार. हा क्लास दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिली. दोन काम तर तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकता. क्लास दिले तर क्लास मार्क कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर, टेबल मांडून हे लिहायचं, पहिल्यांदा क्लास लिहायचं, त्याच्या पुढच्या कॉलममध्ये क्लास मार्क लिहायचं आणि फ्रिक्वेन्सी लिहायची. बरोबर का. आता हे अज्युम द मीन मेथड असल्यामुळे एक मीन तुम्हाला अज्युम करावं लागेल. म्हणजे शेवटी जे आपण मीन कॅल्क्युलेट करत होतो, मीन कॅल्क्युलेट करतो ते सुरुवातीलाच अज्युम करायचं. कुठलं मीन अज्युम करायचं, मधली व्हॅल्यू सेंट्रल टेंडन्सी, मधली व्हॅल्यू काय करायची, मीन कन्सिडर करायची. सॉल्व्ह केलं का इथं दाखवतो. हे बघा, हा क्लास दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेला आहे. प्रश्नामध्ये हे दोन कॉलमची माहिती दिली. पहिलं काम काय करायचं, XI कॅल्क्युलेट करायचं. XI कसं कॅल्क्युलेट करायचं, लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवाइडेड बाय 2. लोअर लिमिट प्लस अपर लिमिट डिवाइडेड बाय 2 हे XI चे व्हॅल्यूज मिळतात. या XI मधला मधली व्हॅल्यू अज्युम द मीन आहे असं कन्सिडर करायचं, त्याला A नाव द्यायचं. अज्युम द मीन मिळाल्यानंतर कॅल्क्युलेट करायचं डेविएशन. काय कॅल्क्युलेट करायचं, डेविएशन DI कॅल्क्युलेट करायचं. काय कॅल्क्युलेट करायचं, DI. दिसतंय का तुम्हाला, DI कॅल्क्युलेट करायचं. DI कसं कॅल्क्युलेट करायचं, या XI मधून अज्युम द मीन सबट्रॅक्ट करायचं. 34 - 40 किती होते, 34 मधून 40 गेले, -6. 37 - 40 -40 - 40 0. 43 - 40 3. 46 - 40 6. हा मिळाला डेविएशन. आता काय करायचं बघा, डेविएशनचा आणि FI चं मल्टिप्लिकेशन करायचं. नेहमी हे सेकंड लास्ट आणि थर्ड लास्ट कॉलमचा मल्टिप्लिकेशन होता. ह्याच्या अगोदर XI FI चा मल्टिप्लिकेशन होता, इथे FI DI चा मल्टिप्लिकेशन. फ्रिक्वेन्सी आणि डेविएशनचं मल्टिप्लिकेशन करायचं. याची एडिशन, फ्रिक्वेन्सीचा एडिशन. फॉर्म्युला काय आहे, हे बेटा मीन कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला काय, मीन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, मीन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, इकडे काय आहे फॉर्म्युला, अज्युम द मीन. लक्षात आहे का, कसं कॅल्क्युलेट करायचं, अज्युम द मीन प्लस डेविएशन. बरोबर, मीन डेविएशन. बरोबर, असं दिलं का फॉर्म्युला. बरोबर, अज्युम द मीन प्लस मीन डेविएशन. हा मीन डेविएशन कसा कॅल्क्युलेट करायचा, डी बार कसा कॅल्क्युलेट करायचा, समेशन FI DI अपॉन समेशन FI. तर अज्युम द मीन मेथडमध्ये दोन गोष्टी जास्त करायच्या. पहिल्यांदा XI मधली, XI च्या रो मध्ये, बेटा XI च्या कॉलम मध्ये, XI च्या कॉलम मध्ये मधली व्हॅल्यू जी आहे ती अज्युम द मीन कन्सिडर करायची. त्याच्यानंतर ना डेविएशन कॅल्क्युलेट करायचं. डेविएशन कसं कॅल्क्युलेट करायचं, डेविएशन कसं कॅल्क्युलेट करायचं, XI मधून अज्युम द मीन सबट्रॅक्ट करायचं. XI मधून अज्युम द मीन सबट्रॅक्ट करायचं. XI मधून अज्युम द मीन सबट्रॅक्ट करायचं. डेविएशनची व्हॅल्यूज मिळतात. डेविएशनला FI बरोबर मल्टिप्लाय केलं FI DI, ते FI DI वरून डी बार कॅल्क्युलेट करायचं, मीन डेविएशन, आणि ते मीन डेविएशन इथे सबस्टिट्यूट. येते का लक्षात. तिसरी आहे स्टेप डेविएशन मेथड. हे बघा, स्टेप डेविएशन मेथड मध्ये सुद्धा प्रश्न तसाच असणार आहे. तुम्हाला क्लास दिलेला असणार आहे. हे बघा, क्लास दिलेला असणार आहे, फ्रिक्वेन्सी दिलेला असणार. काही बेसिक गोष्टी इथं पण तेच करायच्या. काय करायचं आहे, हा क्लास दिलेला आहे, पहिल्या कॉलममध्ये क्लास लिहायचा, पुढच्या कॉलममध्ये क्लास मार्क लिहायचा. क्लास मार्क कसं लिहायचा, लोअर लिमिट अपर लिमिटचा एडिशन करायचं, डिवाइड बाय 2 करायचं, क्लास मार्क मिळतो. एक मधली व्हॅल्यू अज्युम द मीन कन्सिडर करायची. आता 5 असतील तर तिसरी व्हॅल्यू मधली व्हॅल्यू असते. 4 व्हॅल्यू आहेत तर दुसऱ्याला पण अज्युम द मीन कन्सिडर करू शकतात, तिसऱ्याला पण करू शकतात. दोन्ही कुणाला पण केलं तरी आन्सर त्याचे नाशिक. ह्याला अज्युम द मीन कन्सिडर केलं. त्याच्या पुढे काय करत होतो आपण, मागे सुद्धा डेविएशन कॅल्क्युलेट करत होतो. XI - A केल्यावर डेविएशन नाही. आता इथे एक स्टेप एक्स्ट्रा करायची. एक स्टेप काय एक्स्ट्रा करायची, दिसते का, काय करायचं मागे, दिसतंय का तुला, बघायला आला का, दाखवायला काय, काय करायचं पुढचं स्टेप, स्टेप डेविएशन कॅल्क्युलेट करायचं. काय करायचं, स्टेप डेविएशन कॅल्क्युलेट करायचं. काय कसं कॅल्क्युलेट करायचं स्टेप डेविएशन, त्याचा फॉर्म्युला आहे डेविएशन डिवाइडेड बाय G. G म्हणजे काय,
या 0च्या नंतर ना पहिली जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते त्याला डेव्हिएशननी डिवाइड करायचं, बरोबर का? या डेव्हिएशनला स्केल डाऊन करायला लागलो. काय करायला लागलो? स्केल डाऊन करायला लागलो, छोटं करायला लागलो. या -4000 ला 2000 ने डिवाइड केलं काय ते मायनस, तर प्रोपोर्शनली कमी करायला लागलो बघा. -4000 ला -2, -2000 ला -1, 0 ला 0, 2000 ला 1, बरोबर का? स्केल डाऊन करायला लागलो. 2000 ला 1 लिहायला लागलो, तर -2000 ला -1 -4000 ला -2, बरोबर? स्केल डाऊन करायला लागलो, छोटे करायला लागलो व्हॅल्यूज, बरोबर? ह्याला म्हणायचं स्टेप डेव्हिएशन. काय म्हणायचं? स्टेप डेव्हिएशन. अज्युम द मीन कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यानंतर xi मधून अज्युम द मीन सबट्रॅक्ट करायचं म्हणजे डेव्हिएशन मिळतो. डेव्हिएशन मध्ये 0 नंतर पुढची जी व्हॅल्यू असते, 0 नंतर पहिली जी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते ती असते जी. डेव्हिएशनला त्या जी ने डिवाइड केल्यानंतर स्टेप डेव्हिएशनची व्हॅल्यूज मिळतात. हे बेटा, स्टेप डेव्हिएशन मिळाल्यानंतर काय करायचं? हे फ्रिक्वेन्सी प्रश्नातच दिलेलं आहे. फ्रिक्वेन्सी आणि सेकंड लास्ट आणि थर्ड लास्टचं मल्टिप्लिकेशन नेहमी बघा. एफ आय आणि UI चं मल्टिप्लिकेशन, एफ आय UI चं मल्टिप्लिकेशन, याचा एडिशन खाली लिहायचं. आता इथं स्टेप डेव्हिएशन मेथडने कसं कॅल्क्युलेट करायचं? फॉर्म्युला काय? कुठे दिला फॉर्म्युला? हे बघा, स्टेप डेव्हिएशन मेथडने मीन कसं कॅल्क्युलेट करायचं? कसं कॅल्क्युलेट करायचं मीन? ॲज्युम्ड मीन प्लस U बार इंटू जी. U बार म्हणजे काय? एव्हरेज स्टेप डेव्हिएशन. U बार म्हणजे काय? एव्हरेज स्टेप डेव्हिएशन इंटू जी. जी ची व्हॅल्यू तर मिळाली बघा. 0 नंतर पुढची पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय होती? 2000. जी ची व्हॅल्यू तर 2000 आहे. ॲज्युम्ड मीन आपणच ॲज्युम केलेलं आहे 5000, हे तर मिळालेलं. फक्त U बार पाहिजे. U बार कसा मिळणार? समेशन FI UI अपॉन समेशन FI. सेमच टाईपच्या फॉर्म्युलेचं. तुम्ही एका कागदावरती जर सगळे फॉर्म्युले लिहून ठेवला तर तुम्हाला लक्षात येईल की काय फरक आहे. येते का लक्षात? तर हे 3 मेथड आहेत. येते का लक्षात? त्याच्यानंतर पुढचा पॉईंट हे बेटा, मीन झाल्यानंतर पुढे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला मीडियन. काय कॅल्क्युलेट करायचं? मीडियन. मीडियन म्हणजे काय? मीडियन म्हणजे मधली व्हॅल्यू. मीडियन म्हणजे काय? मधली व्हॅल्यू. बरोबर. आता हा मीडियन कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. डेटाला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आणि मधली व्हॅल्यू सिलेक्ट करायची. त्याला मीडियन म्हणत होतो पूर्वी, बरोबर? 10 स्टँडर्डच्या अगोदर. पण स्टॅटिस्टिक्समध्ये मीडियन जो आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला लावायचा. मीडियन कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. मीडियन कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. मीडियनच्या फॉर्म्युल्यामध्ये हा एल काय? परत एकदा तुम्हाला प्रश्न काय दिलेला असणार आहे? प्रश्नामध्ये डेटा दिलेला असणार आहे, क्लास दिलेला असणार आहे, बरोबर? क्लास दिलेला असणार आहे, फ्रिक्वेन्सी दिलेला असणार आहे. हे दोनच कॉलम दिलेले असणार. डेटा रेंजमध्ये दिलेला असणार आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली असणार. हा एल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इकडे क्लास दिलेला आहे की नाही? हे बेटा हे क्लास दिलेला आहे की नाही? याचा जो लोअर लिमिट असतो त्याला एल म्हणायचं. काय म्हणायचं? त्याला म्हणायचं एल. पण हा कुठला एल आहे? लोअर बाउंड्री ऑफ मीडियम क्लास. एक मीडियम क्लास निवडावा लागेल. एक मीडियम क्लास निवडावा लागेल. हे क्लास आहे, हे क्लास आहे, हे क्लास आहे, हे क्लास आहे. कुठली तरी एका क्लासला मीडियम क्लास निवडावा लागेल, बरोबर का? त्या मीडियम क्लासचा लोअर लिमिट आहे. मीडियम क्लासचा लोअर लिमिट आहे. n/2 म्हणजे काय? समेशन FI केल्यानंतर ना टोटल डेटा किती जणांकडून कलेक्ट केलेला आहे तो आपल्याला मिळतो. समेशन FI म्हणजेच n. n डिवाइडेड बाय 2 त्याची व्हॅल्यू पण लागायची. CF म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. CF म्हणजे काय? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीची एडिशन करत करत द्यायची. पहिली फ्रिक्वेन्सी तशी, दुसरी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती असते? पहिली फ्रिक्वेन्सी आणि दुसऱ्या फ्रिक्वेन्सीचा एडिशन असते. तिसरी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती असते? पहिल्या 3 फ्रिक्वेन्सीचा एडिशन असते. चौथी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती असते? पहिल्या 4 क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा एडिशन असते. येतं का लक्षात? हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली असते? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग मीडियम क्लास. मीडियम क्लासच्या वरची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. फ्रिक्वेन्सी कुठली घ्यायची? मीडियम क्लासचीच फ्रिक्वेन्सी घ्यायची. एच म्हणजे काय? विड्थ ऑफ मीडियम क्लास. आता हे सगळे व्हॅल्यूज याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल बघूया आपण. हा असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. हा दिलेला आहे. हा काय दिलेला आहे? हा काय दिलेला आहे? क्लास दिलेला आहे. डेटा रेंजमध्ये दिलेला आहे. हे दिलेलं आहे फ्रिक्वेन्सी. हे काय दिलेलं आहे? फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर याला उभ्या टेबलमध्ये लिहायचं. क्लास लिहायचं, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी लिहायचं. त्याच्यानंतर हे बेटा या FI ची एडिशन करायची. पहिलं काम काय करायचं? या सगळ्या FI ची एडिशन करायची. FI ची एडिशन किती आली? 1000, बरोबर का? 1000 मिळाल्यानंतर ना यालाच आपण n म्हणतो. यालाच काय म्हणतो? n. त्याच्या खाली काय कॅल्क्युलेट करायचं? n/2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. n/2 ची व्हॅल्यू किती येते सांगा? हा जर n1000 असेल, n/2 किती येतो? 500. पुढच्या कॉलममध्ये इथं फक्त एकच कॉलम ऍड करायचं. मीडियन कॅल्क्युलेट करत असताना दिलेल्या डेटामध्ये एकच कॉलम ऍड करायचं. काय ऍड करायचं बघा? पहिली फ्रिक्वेन्सी ॲज इट इज. दुसरी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती असते? पहिल्या 2 फ्रिक्वेन्सीचा एडिशन. 150 आणि 500 किती होते? 650. तिसरी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय असते? पहिल्या 3 फ्रिक्वेन्सीचा एडिशन. किती होती याची बेरीज? किती होती बेरीज? 500, 300, 800, 800 आणि 150 किती होते? 800 आणि 150. आणि या सगळ्यांची एडिशन, या चौघांची एडिशन चौथी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, बरोबर का? तर n ची व्हॅल्यू आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची लास्ट व्हॅल्यू सेमच असायला पाहिजे. आता करायचं काय? n/2 ची व्हॅल्यू 500 आली होती. त्या 500 पेक्षा थोडीशी जास्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची कुठली व्हॅल्यू सांगा? 500 पेक्षा जास्त पहिली व्हॅल्यू कुठली आहे? हे 500 पेक्षा जास्त आहे का? नाही. हे 500 पेक्षा जास्त आहे का? आहे. तर 500 पेक्षा जास्त पहिली व्हॅल्यू ही आहे. तर हा जो रो आहे तोच तुमचा मीडियन क्लास असणार आहे. मीडियन क्लास कसा निवडायचा? n/2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. n/2 पेक्षा थोडीशी जास्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू कुठली बघायची? इथे n/2 ची व्हॅल्यू आली 500. 500 पेक्षा जास्त क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठे? इकडे. तर हा तुमचा मीडियन क्लास असणार आहे. या मीडियन क्लासवर त्या फॉर्म्युल्यामध्ये सगळे व्हॅल्यूज मिळणार आहे. एल ची व्हॅल्यू ही असणार आहे. एल ची व्हॅल्यू काय असणार आहे? ही असणार आहे. ही एल ची व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर ही फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू या मीडियन क्लासच्या अगोदरच्या क्लासची घ्यायची. ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, बरोबर का? एच काय असणार आहे? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. 12 - 10 किती येते? 2. एच ची व्हॅल्यू 2 असणार. एल काय असणार आहे? n/2 500 मिळालताच. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली घ्यायची? मीडियन क्लासच्या वरची घ्यायची.
त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी कुठली घ्यायची, मीडियम क्लासचीच फ्रिक्वेन्सी घ्यायची आणि H12 - 10 इथे सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर मिळते. येते का लक्षात? मीडियम कसा कॅल्क्युलेट करायचं लक्षात येते? त्या फॉर्म्युलामध्ये टाकल्यानंतर आन्सर भेटणार. त्याच्यानंतर मोड, हे बेटा मीन म्हणजे काय, ॲव्हरेज, सगळ्या डेटाचा ॲडिशन डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ डेटा म्हणलं तर मीन येते. मीडियन म्हणजे काय, सगळ्या डेटाला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायची, मधली व्हॅल्यू निवडायची, त्याला मीडियन म्हणायचं. मोड म्हणजे काय, सगळ्या डेटाला असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडायचं आणि जो डेटा जास्त वेळा रिपीट होतो तोच तुमचा मोड असतो. ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त तोच मोड असतो, बरोबर का? तोच काय असतो, मोड असतो. आता स्टॅटिस्टिक्समध्ये ह्याच्या पूर्वी 10th स्टँडर्डच्या पूर्वी आपण स्टॅटिस्टिक्समध्ये काय करतो, असा पसरट डेटा दिलेला असायचा 2, 3, 4, 5 असं दिलेलं असेल. तिथे मोड कसा कॅल्क्युलेट करत होतो आपण, जो डेटा जास्त होता रिपीट होतो त्यालाच मोड म्हणत होतो, बरोबर का? 5 जास्त वेळा रिपीट व्हायला कलेक्ट केलेल्या डेटामध्ये 5 खूपदा रिपीट व्हायला तर 5 तुमचा मोड आहे असं आपण म्हणतो. पण इकडे या केसमध्ये मोड कॅल्क्युलेट करण्याचा परत एक फॉर्म्युला, हा फॉर्म्युला मोड कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला आहे. एल परत काय असणार आहे, मोडल क्लासचा लोअर लिमिट असणार. F0 काय असणार आहे, बेटा F0 काय असणार आहे, पहिल्यांदा F1 काय असणार आहे, त्या मॉडेल क्लासची जी फ्रिक्वेन्सी असते त्याला F1 म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, F1. मॉडेल क्लासच्या अगोदरच्या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं F0, मॉडेल क्लासच्या नंतरच्या फ्रिक्वेन्सीला म्हणायचं F. येते का लक्षात? परत तुमचा क्लास आहे त्याचा अपर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं H मिळते. तर 3 फ्रिक्वेन्सीज लागायचे आपल्याला. कुठले कुठले, मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी त्याला म्हणायचं F1, मॉडेल क्लासच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी F0, मॉडेल क्लासच्या नंतरची फ्रिक्वेन्सी F, बरोबर. लोअर लिमिट एक लागायचं आहे, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं H मिळते, ती एक व्हॅल्यू लागायची. प्रश्न परत तसा दिलेला असणार आहे, बेटा प्रश्न असं दिलेला असणार, क्लास दिलेला असणार आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेला असणार. इथे काय मीडियन कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी तर कॅल्क्युलेट करावं लागत होतं, एक कॉलम ऍड करावं लागत होतं. इथं ते पण करायची गरज नाही. या आडव्या टेबलला उभ्या टेबलमध्ये कन्वर्ट करायचं, उभ्या टेबल तयार करायचं. हे बघा केलं काही नाही, त्यांनी केलं पण नाही, ठीक आहे. ह्याला उभ्या टेबलमध्ये कन्वर्ट करायचं, उभं टेबल असं द्यायचं. क्लास काय आहे 2 3 3 4 4 5 5 6 6 7 आणि फ्रिक्वेन्सीज काय दिलेल्या आहेत आपल्याला, याची दिलेली आहे 30, याची 70, त्याच्यानंतर 80 60 20. कुठला डेटा जास्त रिपीट झाला, कुणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, कुठला डेटा सगळ्यात जास्त रिपीट झाले, कुणाची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे, कुणाची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी. तर हा तुमचा काय असणार आहे, मॉडेल क्लास असणार आहे. काय असणार आहे, मॉडेल क्लास असणार, ठीक आहे. हा तुमचा काय असणार आहे, मॉडेल क्लास. तर या मॉडेल क्लासवरनं त्या फॉर्म्युल्यामध्ये सगळे व्हॅल्यूज मिळतात. हे आहे तुमचा एल, काय आहे एल, तो काय आहे एल आहे बघा, हा एल आहे. त्याच्यानंतर हा काय आहे F1 आहे, हे काय आहे F0 आहे, हे काय आहे F2 आहे, H काय आहे 5 - 4 1 H व्हॅल्यू काय 1. हे सगळे व्हॅल्यूज त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचे, या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचे. ही एल ची व्हॅल्यू, F1 ची व्हॅल्यू ही, F0 ची व्हॅल्यू ही, F2 ची व्हॅल्यू ही आणि H ची व्हॅल्यू, या दोघांचं सबट्रॅक्शन 5 - 4 1 इथं टाकल्यानंतर एक व्हॅल्यू मिळते, तोच तुमचा मोड असतो. तर तुम्हाला ह्याच्यावरती एक प्रश्न जर सॉल्व्ह करायचा असेल, एक 2 मार्काचा एक 3 मार्काचा प्रश्न जर सॉल्व्ह करायचा असेल, मोस्ट ऑफ द केसेसमध्ये 2 मार्काचा किंवा 3 मार्काचा एक प्रश्न विचार, काही वेळेस 2 मार्काचा एक 3 मार्काचा एक प्रश्न विचारलेला आहे. तर 5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. किती फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, 5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. डायरेक्ट मीनचा, ॲज्युम द मीनचा, त्याच्यानंतर स्टेप डेव्हिएशनचा, त्याच्यानंतर मीडियनचा आणि मोडचा, 5 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. 5 फॉर्म्युले लक्षात ठेवले की 5 मार्क तर मिनिमम तुम्हाला मिळते. येते का लक्षात? त्याच्यानंतर हिस्टोग्राम, जो डेटा दिलेला आहे त्या डेटाला आपण रिप्रेझेंट कसं करतो, या चॅप्टरमध्ये 2 रिप्रेझेंटेशनचे मेथड दिलेले, एकाला म्हणायचं हिस्टोग्राम आणि दुसरा आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. हिस्टोग्राम सुद्धा बार ग्राफच आहे, ह्याच्या अगोदर आपण बार ग्राफ ड्रॉ केले बघा, असा बार ग्राफ ड्रॉ करतो तुम्ही, असा बार ग्राफ ड्रॉ करतो, बरोबर, असा बार ग्राफ ड्रॉ करतो. आता हे प्रत्येक बार कसे आहेत, चिटकून आहेत, बार्स कसे आहेत, चिटकून आहे, यालाच काय म्हणायचं हिस्टोग्राम. बार आता कसे आहेत, चिटकून आहेत. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा असू द्या, हिस्टोग्राम ड्रॉ करायचा असू द्या, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची, डेटा लिहायचा कुठं एक्स ऍक्सिस वरती, डेटा कुठे लिहायचा एक्स ऍक्सिस वरती, फ्रिक्वेन्सी कुठे दाखवायची वाय ऍक्सिस वरती, एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. डेटा कुठे लिहायचा एक्स ऍक्सिस वर, फ्रिक्वेन्सी कुठे वाय ऍक्सिस वर, एवढी गोष्ट लक्षात राहील का, एवढं लक्षात राहिलं तर तुम्हाला ड्रॉ करता येते. प्रश्न बघा, याचा हिस्टोग्राम ड्रॉ करायचा, पहिल्यांदा कंटिन्यूअस क्लासवाला एक एक्झाम्पल घ्या, ठीक आहे. क्लास दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिली आहे, प्रश्न तसेच आहे. मीडियन, मोड, मीन कॅल्क्युलेट करत असताना जसा प्रश्न होता तसा प्रश्न आहे, फक्त इथं काय म्हणलेलं असणार आहे, ड्रॉ हिस्टोग्राम. क्लास दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेला आहे, क्लास कुठे दाखवायचा, क्लास कुठे दाखवायचा, डेटा कुठे दाखवायचा, डेटाचा क्लास दिलेला आहे की नाही, तो क्लास म्हणजे डेटाचा आहे. डेटा कुठे दाखवायचा एक्स ऍक्सिस वरती, वाय ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी. तर एक्स ऍक्सिस वरती डेटा, डेटा कुठून सुरुवात व्हायला 135 पासून, मग 0 to 135 ब्लँक ठेवायचा का, ब्लँक ठेवायचा नाही, ती ब्रेक करायचं. काय करायचं, इथे ब्रेक करायचं, असं ब्रेक करायचं, ब्रेक दाखवायचं. पहिल्या 1 सेंटीमीटर वरती काय करायचं, असा ब्रेक दाखवायचं, इथं दाखवलंय बघा, असा ब्रेक दाखवायचा, बरोबर का. 135 140 हे बघा, एक एक लिहूया, 135 140 मग 145 मग 150 155. एक्स ऍक्सिस वरती काय काय दाखवावं लागेल, 135, 1 सेंटीमीटर नंतर 140, 1 सेंटीमीटर नंतर 145, 1 सेंटीमीटर नंतर 150, 1 सेंटीमीटर नंतर 155. एक दोन व्हॅल्यूज पुढची लिहायची तर लिहू शकता. आता फ्रिक्वेन्सीची हे बेटा मॅक्झिमम व्हॅल्यू काय, उंची किती दाखवणार, उंची हायेस्ट व्हॅल्यू काय ह्याच्यात 16 आहे. तर तुमचा हिस्टोग्राम किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जो आहे तो 12 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसावा.
बरोबर. आणि 8 सेंटीमीटरपेक्षा कमी सुद्धा नसावा. 8 ते 12 सेंटीमीटरच्या रेंजमध्ये एवढी हाईट असावं. इथं 16 आहे. 1 सेंटीमीटर घेतलं तर खूप मोठं होईल. काय करायचं मग? 2 स्टुडंट म्हणजे 1 सेंटीमीटर घेतो. बरोबर ना? ते अप्रोप्रिएट अर्थ आहे. 2 विद्यार्थी म्हणजे 1 सेंटीमीटर घ्यायचं. तसंच घेतलं का? 1 सेंटीमीटर म्हणजे 2 विद्यार्थी घेतले. तिने तेच घेतलं. बरोबर का? म्हणजे 16 विद्यार्थी दाखवायचे असेल तर 8 सेंटीमीटर उंची दाखवावी लागेल ग्राफवरची. बरोबर का? 4 विद्यार्थी दाखवायची तर 2 सेंटीमीटरचा बार ड्रॉ करायचा असा. त्याच्यानंतर 12 विद्यार्थी दाखवायची 6 सेंटीमीटरचा बार ड्रॉ. त्याच्यानंतर 16 विद्यार्थी दाखवायचं तर 8 सेंटीमीटरचा बार ड्रॉ करायचा. 8 विद्यार्थी दाखवायचं तर खूप सोपं आहे बघा. एक्स ऍक्सिस वरती काय द्यायचं? क्लास. वाय ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी आहे. तसंच त्याचं ग्राफ ड्रॉ करायचं. स्केल लिहिणं महत्त्वाचं आहे. एक्स ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर म्हणजे काय? 5 सेंटीमीटर. विद्यार्थ्यांची हाईट आहे. बरोबर का? विद्यार्थ्यांची हाईट डेटा काय दिलेला आहे? विद्यार्थ्यांची हाईट विचारलेली आहे. बरोबर. विद्यार्थ्यांची हाईट. तर एक्स ऍक्सिस वरचा 1 सेंटीमीटर, ग्राफवरचा 1 सेंटीमीटर म्हणजे ऍक्च्युअली 5 सेंटीमीटर हाईटला रिप्रेझेंट करतो. आणि वाय ऍक्सिस वरचा 1 सेंटीमीटर म्हणजे 2 विद्यार्थ्यांना रिप्रेझेंट करतो. तो स्केल लिहायचा. येते का लक्षात? हिस्टोग्राम ड्रॉ करता आला तर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन सेम पद्धतीने ड्रॉ करायचं. काय करायचं? हे व्हॅल्यूज माहिती आहेत की नाही तुम्हाला? हे व्हॅल्यूज माहिती आहेत की नाही? ह्याचे मधले पॉईंट हे बघा. हा मधला पॉईंट, हा मधला पॉईंट, हा मधला पॉईंट, हा मधला पॉईंट प्लॉट करता येतात का? 135 ते 140 हे बेटा 135 ते 140 इथं खाली बघा. 135 ते 140 दिसतंय का? 135 ते 140 या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी किती आहे? 4 आहे. बरोबर? 4 इथं डॉट मार्क करायचं. या दोघांच्या मध्ये डॉट मार्क करायचं. 140 ते 145 या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी किती आहे? 12. तर या दोघांच्या मध्ये 12 वरती डॉट मार्क करायचं. 145 ते 150 या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी किती आहे? 16 आहे. या क्लाससाठी फ्रिक्वेन्सी किती? 8 आहे. हे डॉट मार्क करायचे. आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये काय करायचं? हे बेटा पहिल्या क्लासच्या अगोदरचा एक क्लास घ्यायचा. इथे 135 ते 140 आहे का नाही? सुरुवात कुठून करायची? 130 ते 135 पासून. एक क्लास पूर्वीचा घ्यायचा आणि एक क्लास नंतरचा घ्यायचा. कारण आता फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जे आपण ड्रॉ करतो त्याची सुरुवात सुद्धा 0 पासून व्हायला पाहिजे, एंड सुद्धा 0 वरती व्हायला पाहिजे. बरोबर ना? हा एक पॉईंट आपण घ्यायचा, हा पॉईंट आपण घ्यायचा, हा पॉईंट आपण घ्यायचा आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असा ड्रॉ करायचा. 2-2 पॉईंटला जोडायचा, 2-2 पॉईंटला जोडायचा आणि असा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा. पुढे आहेच तसा प्रश्न. पुढे आहेच फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनचा प्रश्न तसाच. बरोबर का? दाखवतो तुम्हाला प्रश्न. मग ते कंटिन्युअस क्लास पाहिजे तुम्ही. हे बेटा हे बघा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसं ड्रॉ केलेलं आहे. हा दिलेला असणार आहे क्लास, हे फ्रिक्वेन्सी दिलेली असणार. आता या दोघांचा मधला पॉईंट आपण फाइंड आउट करतो काय 0 to 200 चा मधला पॉईंट 100 प्लॉट करायला सांगितलं होतं का नाही तुम्हाला? बरोबर का? ते क्लास मार्क कॅल्क्युलेट करायचं तर करून ठेवू शकतो. नंतर डायरेक्ट प्लॉट केलं तरी चालेल. या दोघांची मधली व्हॅल्यू 100, या दोघांची मधली व्हॅल्यू 300, या दोघांची मधली व्हॅल्यू 500, या दोघांची मधली व्हॅल्यू क्लास मार्क कॅल्क्युलेट करायचं. मग पॉईंट्स मिळतात तुम्हाला. हे बेटा या ग्राफवरती प्लॉट करायचे पॉईंट्स मिळतात. हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? 100. वर्टिकल डिस्टन्स किती आहे? 240. हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे क्लास असतो. हॉरिझॉन्टल डिस्टन्स क्लासची व्हॅल्यू किती आहे? 100. वर्टिकल डिस्टन्स फ्रिक्वेन्सी. बरोबर? वर्टिकल डिस्टन्स फ्रिक्वेन्सी. हे पॉईंट्स प्लॉट करायचे. त्याला जोडायचं. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मिळते. बरोबर. तुम्हाला हा दिलेला असतो, हा दिलेला असतो. बरोबर का? ह्याची मधली व्हॅल्यू कुठली? 100. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 100 असणार आहे, वर्टिकल डिस्टन्स किती असणार आहे? 240 असणार. पहिला पॉईंट 100 240. या दोघांची मधली व्हॅल्यू 300. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 300, वर्टिकल डिस्टन्स किती? 300. मिळाला का पॉईंट दुसरा? तिसरा पॉईंट कसा मिळणार आहे? या दोघांची मधली व्हॅल्यू 500. वर्टिकल डिस्टन्स 450. आडवी डिस्टन्स 500, वर्टिकल डिस्टन्स 450. पुढचा पॉईंट या दोघांची मधली व्हॅल्यू 600 आणि 800 ची मधली व्हॅल्यू 700. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 700, वर्टिकल डिस्टन्स 350. बरोबर का? 700 350 पॉईंट्स प्लॉट करायचे. सुरुवात 0 पासून व्हायला पाहिजे, एंड 0 पासून व्हायला पाहिजे. हे दोन पॉईंट दिलेला असणार आहे. हे आपण करायचं. त्याच्या अगोदरचा एक 0चा पॉईंट आणि याच्या नंतरचा एक 0 पॉईंट घ्यायचा आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कंप्लीट करायचं. येते का लक्षात? एक्स ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर म्हणजे काय होतं? 100 इलेक्ट्रिसिटी बिल होतं. 100 रुपीज होता का? 100 रुपीज. बरोबर. 200 रुपये. 200 रुपये. 1 सेंटीमीटर हे घेतलं. ठीक आहे. मधली व्हॅल्यू ती घेतली. वाय ऍक्सिस वरती जे काय स्केल वापरले ते द्यायचं. लक्षात येते का? हिस्टोग्राम फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. एक्स ऍक्सिस वरती क्लास, वाय ऍक्सिस वरती फ्रिक्वेन्सी. एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची. बरोबर. आता काही केसेसमध्ये कंटिन्युअस क्लास दिलेला नसतो. इथे क्वेश्चन होता कंटिन्युअस क्लास दिलेला नव्हता. कुठं होता? ए बेटा 2 3 नंतर 4 5. 3 आणि 4 च्या मध्ये डेटा मिसिंग आहे. बरोबर का? 3 आणि 4 मधली फ्रिक्वेन्सी मिसिंग आहे. काय म्हणलंय? 2 ते 3 क्विंटल प्रोड्यूस करणारे किती फार्मर आहेत? 30 फार्मर आहेत. 2 ते 3 क्विंटल प्रोड्यूस करणारे 30 फार्मर आहेत. 4 ते 5 क्विंटल प्रोड्यूस करणारे 50 आहेत. 3.5 क्विंटल प्रोड्यूस करणारे फार्मर किती आहेत? डेटा आहे का इकडे? डेटा मिसिंग आहे बघा. 3 क्विंटल पर्यंत 30 फार्मर आहेत. 4 ते 5 50 आहेत. 3.5 क्विंटल प्रोड्यूस करणारे फार्मर किती आहे? हे डेटा मिसिंग आहे बघा. नेहमी सगळ्या प्रश्नामध्ये इथे जी अप्पर लिमिट होती तेच पुढची लोअर लिमिट असायची. इथे तसं नाही आहे बघा. मग काय करावं लागेल? क्लासला कंटिन्युअस तयार करावं लागेल. कसं कंटिन्युअस तयार करायचं? लोअर लिमिट अर्ध्याने कमी करायचं, अप्पर लिमिट अर्ध्याने वाढवायचं. लोअर लिमिट अर्ध्याने कमी करायचं, अप्पर लिमिट अर्ध्याने वाढवायचं. ह्याला अर्ध्याने कमी केलं हे बेटा 2 ला अर्ध्याने कमी केलं तर 0 होतं. 3 ला अर्ध्याने वाढवलं तर 3.5 होतं. ह्याला अर्ध्याने कमी करायचं 3.5, अर्ध्याने वाढवायचं 5.5, अर्ध्याने कमी करायचं 5.5 7.5, अर्ध्याने कमी करायचं 7.5 9.5, 9.5 11.5. आता हे कंटिन्युअस क्लास झाले. आता कंटिन्युअस क्लास झाले आणि त्याच्यानंतर बाकी सगळं तसं सोडवायचं. बाकी सगळं तसं सोडवायचं. अशा टाईपचे नॉन कंटिन्युअस क्लासेस मीन कॅल्क्युलेट करताना पण येतात. बरोबर.
तिथं काय करायचं, कंटिन्युअस क्लास कन्वर्ट करायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. येते का लक्षात? शेवटचा पार्ट फ्रिक्वेन्सी काय पाय डायग्राम. कुठे पाय डायग्राम हे बेटा. आता डेटा जो आहे तो एका सर्कलवरती रिप्रेझेंट करायचा आहे. कशावरती रिप्रेझेंट करायचं आहे? सर्कलवर, बरोबर. फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल सांगतो. प्रश्न कुठं आहे हे सांगतो, बेसिक सांगतो. हे बेटा, पूर्ण पृथ्वीवरती जमीन किती आहे? 29%. पूर्ण पृथ्वीवरती पाणी किती टक्के? वॉटर बॉडी सरफेस किती आहे? 71%. लँड बॉडी किती आहे? 29%. लँड किती आहे? 29%. वॉटर सरफेस किती आहे? 71%. बरोबर का? तर टोटल सर्कल, हे पूर्ण सर्कल जर तुमचा पूर्ण अर्थच्या सरफेसला रिप्रेझेंट करत असेल तर त्याचा 29% लँड आहे, 71% काय आहे? वॉटर आहे. बरोबर का? जसं सर्कलचे पिझ्झाचे तुकडे करतो, पार्ट्स करतो, तसे या सर्कलचे पार्ट्स करायचे. बरोबर का? आता ते पार्ट्स करण्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे सेंट्रल अँगल. काय माहिती असायला पाहिजे? सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल कसं कॅल्क्युलेट करायचं? सेंट्रल अँगल कॅल्क्युलेट करायचा एकच फॉर्म्युला. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय? सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय होता फॉर्म्युला? हे बेटा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्ही? सेंट्रल अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा? आहे का लक्षात तुम्हाला? सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय होता? काय होता? अँगल डिवायडेड बाय टोटल अँगल. व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू. सॉरी, काय होतं? व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. कुणाचाही सेंट्रल अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा? व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. फॉर एक्झाम्पल हा टेबल दिलेला आहे, हा टेबल दिलेला आहे. हे बेटा, 5वीच्या विद्यार्थ्यांनी किती झाडं लावलेत? 40. 6वीच्या विद्यार्थ्यांनी किती झाडं लावलेत? 50. 7वीच्या विद्यार्थ्यांनी 75 झाडं. यांचा आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे? पाय डायग्राम ड्रॉ करायचा. बरोबर का? 5वीच्या विद्यार्थ्यांनी किती झाडं लावले? 6वीच्या विद्यार्थ्यांनी, 7वीच्या, 8वीच्या, 9वीची. असा पाय डायग्राम ड्रॉ करायचा असेल तर या डेटाला रिप्रेझेंट करणारा सेंट्रल अँगल आपल्याला माहिती असायला पाहिजे. सेंट्रल अँगल माहिती असायला पाहिजे. तो सेंट्रल अँगल कसा कॅल्क्युलेट करायचा? हे बेटा, सेंट्रल अँगलचा हा एकच फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू. या सगळ्या डेटाचं काय करायचं? ॲडिशन करायचं. हे टोटल व्हॅल्यू मिळते का? या सगळ्या व्हॅल्यूचं ॲडिशन केल्यावर टोटल व्हॅल्यू मिळते. व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. व्हॅल्यू किती आहे? हे बेटा व्हॅल्यू किती आहे या केसमध्ये सांगा. व्हॅल्यू किती आहे? 40. टोटल व्हॅल्यू किती आहे या सगळ्यांचं ॲडिशन? 360 इंटू फॉर्म्युलामध्ये 360. बरोबर का? व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. हा वरचा 360 खालचा 360 कॅन्सल होतो आणि आन्सर काय मिळतो तुम्हाला? 40. 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा. बरोबर का? 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा. येते का लक्षात? पर्सेंटेजमध्ये जरी व्हॅल्यू दिला असेल तर पर्सेंटेज डिवायडेड बाय टोटल पर्सेंटेज इंटू 360 करायचं. येते का लक्षात? सेंट्रल अँगलचा हा एकच फॉर्म्युला. पाय डायग्रामसाठी हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रश्न विचारतात. पाय डायग्राम ड्रॉ करायला एक विचारतात किंवा पाय डायग्राम तुम्हाला दिलेला असतो त्या पाय डायग्रामवर कॅल्क्युलेशन करायला सांगतात. दोन प्रकारचे प्रश्न. डेटा असा दिलेला असतो 5वीचे 40, 5वीच्या विद्यार्थ्यांनी 40 झाडं लावले, 6वीच्या विद्यार्थ्यांनी 50 झाडं लावले. असा डेटा दिलेला असतो, याचा पाय डायग्राम ड्रॉ करायचा. पाय डायग्राम ड्रॉ करायचा तर सेंट्रल अँगल प्रत्येक व्हॅल्यूला रिप्रेझेंट करणारा सेंट्रल अँगल फाइंड आउट करायचा. आणि काय करायचं? पहिल्यांदा सर्कल ड्रॉ करायची. शक्यतो 3 सेंटीमीटर रेडियसची सर्कल ड्रॉ करायची. पहिला अँगल किती आहे? 40 डिग्री. इथून 40 डिग्रीवरती एक लाईन ड्रॉ करायची. बरोबर. हा डेटा काय रिप्रेझेंट करतो? 5वीच्या विद्यार्थ्यांनी किती झाडं लावलेत? 40 झाडं लावले. या डेटाला रिप्रेझेंट. बरोबर. आणि अँगल किती आहे? 40 डिग्री. लिहायचं तर हे तिन्ही व्हॅल्यू देऊ शकतो. बरोबर. दुसरा 50 डिग्री. बरोबर. हा 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ. हे 50 डिग्रीचा हा जो पोर्शन आहे सर्कलचा काय रिप्रेझेंट करतो? 6th स्टुडंट किती झाडं लावलेले? 50 झाडं लावलेले. ह्याला टायटल द्यायचं पाय डायग्राम. कशाचा पाय डायग्राम आहे हा? कशाचा पाय डायग्राम आहे? नंबर ऑफ ट्रीज. कुठं प्रश्न दिलेला असतो ड्रॉ पाय डायग्राम. कोणाचं? इन ट्री प्लांटेशन प्रोग्राम द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय स्टुडंट्स ऑफ डिफरंट क्लासेस इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. ट्री प्लांटेशन बाय स्टुडंट्स ऑफ डिफरंट क्लास. येते का लक्षात? असं नाव द्यायचं आणि हे सगळे अँगल ड्रॉ करायचे. एक प्रश्न असा विचारतात, इन्फॉर्मेशन दिलेली असते पाय डायग्राम ड्रॉ करायला. 3 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल ड्रॉ करायचा. आडवी लाईन ड्रॉ करायची. पहिला अँगल, दुसरा अँगल, तिसरा अँगल असं ड्रॉ करायचं. आणि दुसऱ्या प्रकारचा प्रश्न कसा असतो? हा असा डायग्राम दिलेला असतो आणि डायग्रामवरनं पाय डायग्रामवरनं तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. 5वीच्या विद्यार्थ्यांनी किती झाडं लावले असे प्रश्न विचार. 6वीच्या विद्यार्थ्यांनी किती झाडं लावली असे प्रश्न विचार. फॉर्म्युला एकच वापरायचा. कुठला फॉर्म्युला? सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय? व्हॅल्यू डिवायडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 360. एकच फॉर्म्युला यूज होणार. येते का लक्षात? 5 मिनिट थांबूया.